मला कल्पना आहेच. मी देखील या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा परिषदसाठी माझ्या मिसेसचं त्याचप्रमाणे माझं तालुका पंचायतसाठी उमेदवारी दाखल केला होता. आमचं गट तट पक्ष काही वेगवेगळे असतील, उदयबरोबर आमचे वैचारिक मतभेद असतील, काही असतील, परंतु लोकशाहीला मानणारा मी एक व्यक्ती आहे. आता जे उदयवर झालेलं आहे ते आम्हालाच काही पटलेलं नाही आहे. कारण कसं आहे, लढाईच तर लोकशाही पद्धतीने लढलं पाहिजे. जय पराजय हा या गोष्टी गौण आहेत. कदाचित आत्ताच उदयनं बोलल्याप्रमाणे त्यानं जे बोललंय ते त्यांचा विजय दिसत असल्यामुळे कदाचित अशा प्रकारचं राजकीय षडयंत्र झालं असेल अशी काही शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे इतर यंत्रणेचा देखील वापर झाला असेल ही काही शक्यता नाकारता येत नाही. त्यावर मी काही फार भाष्य करणार नाही. आपण आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर विश्वास ठेवणारे, लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या साक्षीने एक मी शब्द देऊ इच्छितोय. पुढचं राजकीय पक्ष गट तट हा माझा कोणता येऊ शकतो त्याबद्दल मी काही भाष्य करणार नाही. परंतु या मतदारसंघामध्ये यावेळच्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी निश्चितपणे मी उदय पाटील याच्याशी मी तर पाठिंबा जाहीर करतोय आणि त्याचा विजय गुलाल लावण्याशिवाय आम्ही मागे सरकणार नाही. त्याचप्रमाणे यांना मी या मंचावर या ठिकाणी मी त्यांना पाठिंबा या ठिकाणी घोषित केलेला आहे. आणि इथून पुढे जी यंत्रणा आहे, उदय पाटील म्हणजेच सुरेश पाटील, सुरेश पाटील म्हणजे उदय पाटील ही भूमिका घेऊन जरी उदय पाटील असतील तरी आम्ही खंबीर आहोत. असं काय आम्ही कमी पडणार नाही आणि निश्चितपणे आमचा विजय निश्चित आहे. आता जे उदयनं बोललंय, जे ज्याप्रमाणे धुळीचं बोललंय त्याविषयी मी फार ठिकाणी सांगितलं की धुळीमुळे काय आपण चुलीच्या राख्याने काही आपला पूर्ण आभाळ काळा करता येत नाही, त्या पद्धतीनं होणार आहे. त्यामुळे मी या ठिकाणी त्यांच्या ह्याच्यासाठी विजयासाठी निश्चितपणे सहकार्य करणार एवढं घोषित करतोय.